Hello guys, welcome back in another video lesson of Endeavor Academy's online campus. The topic of the today's discussion is very interesting, that is 5 tips for vocabulary building. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे आपली व्होकॅब्युलरी बिल्डिंग कशी करावी याविषयी मी काही मार्गदर्शन करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाच्या 5 टिप्स मी तुम्हाला देणार आहे. आता प्रश्न असा पडतो, सर आमची व्होकॅब्युलरी लक्षात राहत नाही. जसं ग्रामर आम्ही 30 दिवस 60 दिवसामध्ये पूर्ण करू शकतो तसं व्होकॅब्युलरी आमची होत नाही. आम्ही 10 वर्ड पाठ केले, 100 वर्ड पाठ केले तर ते चटकन विसरून जातो. तर मी तुमच्यासाठी एक सोल्युशन घेऊन आलेलो आहे. हे 5 टिप्स जर तुम्ही अंमलात आणल्या, आय एम क्वाइट शुअर यू आर गोइंग टू लर्न मेनी वर्ड्स ॲज मच ॲज यू कॅन. Let's quickly start the first tip, that is root verb and their meaning. आता रूट वर्ब आणि their meaning म्हणजे काय? आता आपल्याला जर रूट वर्बचे जर अर्थ माहिती असतील तर बरेचसे इंग्लिश मधले 50 ते 60% जी व्होकॅब्युलरी आहे रूट वर्बचे अर्थ माहित नसल्यामुळे आपल्याला समजत नाही. तर या ठिकाणी आपण काही एक्झाम्पल पाहूया. आता पहिला रूट वर्ब आहे MAL, माल. हा लॅटिन वर्ड आहे आणि याचा अर्थ आहे बॅड ऑर इव्हिल. ओके, मग आता या माल पासून जेवढे शब्द इंग्रजीमध्ये तयार झाले या रूट शब्दाच्या, माल ह्या रूट शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असेल तर मला खात्री आहे तुम्हाला अनेक शब्द येतील. बघा, न्यूट्रिशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आपण न्यूट्रिशन वगैरे पोषण तत्व वगैरे देत असतो आपण सगळ्यांना, आहे की नाही. व्हायटामिन आपण घेतो ABCD अशा पद्धतीनं. पण ज्या वेळेस न्यूट्रिशनला माल हा वर्ड लागतो याचाच अर्थ, माल ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? माल ह्या शब्दाचा अर्थ आहे बॅड, म्हणजे बॅड न्यूट्रिशन, म्हणजे त्याला विटॅमिनची कमतरता आहे असं आपल्याला समजू शकतं. आता बघा, माल फंक्शन. फंक्शन म्हणजे एखादी गोष्ट व्यवस्थित कार्यस्थितीत असणं. उदाहरणार्थ माझा मोबाईल चांगला फंक्शन करतोय म्हणजे व्यवस्थित काम करतोय, टेलिव्हिजन चांगलं काम करतोय, रेफ्रिजरेटर चांगलं फंक्शन करतोय. पण मी ज्यावेळेस फंक्शन ह्या शब्दाला माल हा शब्द लावतो त्याचा आपल्याला ओरिजिनली जो मिनिंग आहे रूट वर्डचा तो त्याच्या पुढे आपल्याला घ्यावा लागेल. माल फंक्शन विच इज नॉट फंक्शनिंग, म्हणजे याचा अर्थ ते फंक्शन करत नाही आहे. माल नरिष्ट. नरिष्ट म्हणजे पालन पोषण करणं, त्याला मी माल हा शब्द लावलाय म्हणजे बॅड नरिष्ट, म्हणजे चांगल्या पद्धतीनं पालन पोषण न केलेल्या ज्या गोष्टी असतात त्याला आपण माल नरिष्ट असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, फक्त एकच आपल्याला माल ह्या शब्दाचा रूट वर्डचा अर्थ माहिती आहे तर इंग्रजीमध्ये बाकीच्या आलेल्या सगळ्या शब्दांचे अर्थ आपल्याला काढता येऊ शकतात. आणखीन एक एक्झाम्पल आपण पाहूया. हायपर. हायपर हा एक ग्रीक वर्ड आहे. याचा मिनिंग काय आहे? मोर दॅन इनफ, अपेक्षापेक्षा जास्त, खूप जास्त असा हायपर या शब्दाचा अर्थ आहे. बरेच जण म्हणत असतात मला टेन्शन आलाय तर कोणी म्हणतं मी हायपर टेन्शन मध्ये आहे. हायपर म्हणजे काय? मोर दॅन इनफ, टू मच टेन्शन, म्हणजे खूपच जास्तीचं जे टेन्शन आहे त्याला आपण म्हणतो. टेन्शन या शब्दाला हायपर हा रूट वर्ड लावलाय आणि मग त्याचा अर्थ होतो टू मच, राईट. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह. लहान मुलं ऍक्टिव्ह असतात पण त्यातली त्यात काही मुलं हायपर ऍक्टिव्ह असतात. हायपर म्हणजे काय? टू मच ऍक्टिव्ह. या एका आपल्याला रूट वर्बचे मिनिंग आपल्याला माहिती असले पाहिजे. मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये रूट वर्बची लिस्ट मी तुम्हाला देणार आहे, विथ मिनिंग मी तुम्हाला देणार आहे. मी जेवढे रूट वर्ब तुम्हाला देतोय तेवढे जर रूट वर्ब तुम्ही केले तर 50 ते 60% परीक्षेमध्ये विचारलेले व्होकॅब्युलरी जे आहेत मी तुम्हाला खात्री देतो 100% तुम्हाला सोडवता येतील. जर रूट वर्बचे आपल्याला नावं माहिती असली, रूट वर्बचे मिनिंग माहिती असलं तर मला खात्री आहे तुम्हाला बरोबर व्होकॅब्युलरी सेक्शन वरचे हे प्रश्न सोडवता येतील. आता प्रश्न असा आहे, सगळेच या अशा प्रकारच्या रूट वर्ब माहिती असल्यावर आपल्याला सगळीच व्होकॅब्युलरी करता येईल का? नाही. मी टेक्निक सांगतोय, मी तुम्हाला टिप्स देतोय. त्या टिप्स पैकी ही एक टिप्स आहे आणि दुसरी टिप्स आहे की ज्याच्या रूट वर्बची काही संबंध नाही परंतु ते शब्द आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवावे लागतील. असे शब्द कोणते आहेत तर आपण
दोन नंबरची जी टेक्निक आहे ती आपली निमॉनिक्स. लुक ॲट द स्पेलिंग पाहून घ्या मित्रांनो. NEMONICS. त्याचा उच्चार काय आहे? निमॉनिक्स. आता निमॉनिक्स या शब्दाचा अर्थ काय आहे मित्रांनो? अर्थ आहे, डिक्शनरी डेफिनेशन आहे, द स्टडी अँड द डेव्हलपमेंट ऑफ सिस्टम इम्प्रूव्हिंग मेमरी. तुम्ही म्हणा सर आम्हाला समजलं नाही. एकदम गावरान भाषेत समजून घ्यायचं असेल तर देशी जुगाड. हा बरोबर, या अशा पद्धतीचे काहीतरी जुगाड करून ते शब्द आपल्या लक्षात राहिले पाहिजे. या टेक्निकला निमॉनिक्स असं म्हटलं जातं मित्रांनो. मग आता निमॉनिक्स मी कशी करतो? आता बघा, एक वर्ड आहे इनव्हिटेबल. त्याचा अर्थ आहे इम्पॉसिबल टू अवॉइड ऑर प्रिव्हेंट. टाळण्यासाठी अशक्य किंवा थांबवण्यासाठी अशक्य म्हणजे इनव्हिटेबल, अनिवार्य असा मराठीत त्याचा अर्थ आहे. आता काही प्रश्न मुलं असेही विचारतात, सर आम्ही इंग्लिश मराठी पाठ करू का? अजिबात गरज नाही. इंग्लिश मराठी पाठ केलं तरी चालेल, पण इंग्लिश मराठी पाठ करू नका. कारण परीक्षामध्ये आपल्याला मराठी कुणी प्रश्न विचारत नाही. अनिवार्य म्हणजे काय? आपल्याला याचा पुढचं येईल एक्झाम मध्ये, इम्पॉसिबल टू अवॉइड ऑर प्रिव्हेंट मीन. मग आपल्याला खाली शोधावं लागेल इनव्हिटेबल. म्हणून सांगतो, परीक्षेमध्ये इंग्लिश मराठी पाठ केलं तरी मला चालेल, परीक्षेसाठी सांगतो. ठीक आहे. मग आता मी याचं निमॉनिक्स काय केलंय? इनव्हिटेबल हा शब्द मला लक्षात ठेवायचा आहे ना, तर मी लक्षात ठेवण्यासाठी या शब्दाला म्हणतोय इनएव्हिटेबल. याचा आणि याचा काही संबंध नाही आहे, पण देशी जुगाड हे करण्यासाठी, माझ्या मेमरीत हा शब्द राहण्यासाठी मी त्याचा अर्थ लक्षात ठेवतोय. म्हणजे काय? इनएव्हिटेबल. प्रत्येक टेबलवरती बसलेल्या माणसाला जर जेव मला म्हटलं तर मला नाही म्हणता येत नाही, म्हणजे इनव्हिटेबल, जेवावंच लागतं, अनिवार्य आहे ते. म्हणजे आता तुम्ही म्हणा सर मग याचं इनएव्हिटेबलच करायचंय का? नाही, ते मला सुचलंय, माझ्या पद्धतीनं मी केलंय. तुम्हाला जसं सुचेल त्या पद्धतीनं जुगाड करायचं आणि तो शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. निमॉनिकचं मी आणखीन एक दुसरं एक्झाम्पल घेतो. दुसरं एक्झाम्पल आहे रेमिस. आता रेमिसचा अर्थ केअरलेस, निष्काळजी असा अर्थ. आता मला हा शब्द लक्षात राहत नाही, तर मग मी काय करतो? आमच्या शाळेमध्ये रे नावाची एक मिस आहे. टीचरला मिस म्हणतात ना, मग रे नावाची मिस आहे, ती प्रचंड केअरलेस आहे बाबांनो. रेमिस, केअरलेस, कायमस्वरूपी हा शब्द आपल्या लक्षात राहील. सो दिस टेक्निक इज कॉल्ड निमॉनिक्स. आता या निमॉनिकच्या आधारे तुम्ही पिक्चर एखादं डोळ्यासमोर व्हिज्युअलाइज करू शकता. एखादं समजा चित्र तुमच्या डोळ्यासमोर जर आलं असेल तर ते लक्षात ठेवू शकता तुम्ही. आणि म्हणजे काहीही करा, पण शब्द लक्षात राहिलं पाहिजे. या मेमरी बेस्ड ज्या टेक्निक्स आहेत त्याला आपण निमॉनिक्स असं म्हणतो. ही टेक्निक अत्यंत महत्वाची आहे आपली व्होकॅब्युलरी एनरिच करायची असेल तर. आता आपण तिसऱ्या टेक्निककडे जात आहोत विद्यार्थी मित्रांनो. तिसरी टेक्निक सुद्धा अत्यंत पॉवरफुल आहे. ती आहे रीडिंग हॅबिट्स. आपल्याला वाचायची सवय असली पाहिजे. आता बरेच जण असे विचार करतील, सर वाचल्यानंतर व्होकॅब्युलरी लक्षात राहते का? हा, वाचल्यानंतर व्होकॅब्युलरी लक्षात राहते की नाही, त्याचं डायरेक्ट इनडायरेक्ट कसा संबंध आहे ते ह्या मी पॉइंट्स मध्ये तुम्हाला सांगतो. हे पहा, तुम्ही रूट वर्ब पाठ केले, ते शब्द तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करताय. त्याच्यानंतर निमॉनिक्स टेक्निक्स वापरताय, ते शब्द तुम्ही पाठ करून ठेवलेले आहेत. पण जर का समजा ते पुन्हा पुन्हा तुमच्या वाचनात आले नाहीत, लिखनात आले नाहीत, लेखनमध्ये जर आले नाहीत, तर मग मात्र ते शब्द विसरण्याचे चान्सेस आहेत. मग याच्यासाठी काय करायचं? तुम्ही जे शब्द पाठ केले ते शब्द कधी ना कधी तुम्हाला न्यूजपेपर मध्ये पाहायला मिळतील, नॉवेल कादंबरीमध्ये पाहायला मिळतील, स्टोरी बुक्स मध्ये पाहायला मिळतील. जे तुम्हाला इंग्रजीचं वाचायला आवडतं ते वाचा. काय होणार बघा, उदाहरणार्थ मी माल न्यूट्रिशन हा शब्द पाठ केला, कधीतरी एखाद्या आर्टिकल मध्ये न्यूजपेपरच्या, स्टोरी बुकच्या, नॉव्हेलच्या, ड्रामाच्या कुठेतरी तो शब्द येईल आणि त्या शब्दाची रिव्हिजन होईल. हे रीडिंग हॅबिट्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन टू एनरिच द व्होकॅब्युलरी माय फ्रेंड्स. व्होकॅब्युलरी जर तुम्हाला बिल्ड करायची असेल तर 100% खात्रीशीर तुम्हाला मी उपाय सांगतो, तुम्हाला रीडिंग हॅबिट असली पाहिजे. जर रीडिंग हॅबिट नसेल ना तर 100 पाठ करताय तुम्ही, कोणत्याही टेक्निकनी पाठ करा मित्रांनो, बरेचसे विसरण्याचे चान्सेस नक्कीच आहेत. म्हणून रीडिंग हॅबिट सुद्धा आपल्याला असलं पाहिजे. म्हणून आजपासूनच वाचायला सुरुवात करा. जे शब्द वाचलेत
जे शब्द आपण पाठ केले ते शब्द तुम्हाला ऑटोमॅटिकली रीडिंग करताना आठवतील. आणि जर बोलायची संधी असेल, लिहायची संधी असेल तर जाणून बुजून तो शब्द तुम्ही त्या ठिकाणी वापरा. मी हायपर टेन्शन हा शब्द पाठ केलाय, मग हायपर टेन्शन मी माझ्या कम्युनिकेशन मध्ये बोलताना तो वापरायचा प्रयत्न करेल, माझी ऍक्टिव्ह व्होकॅब्युलरी होऊन जाईल ना. दॅट इज वाय दिस रीडिंग हॅबिट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन व्होकॅब्युलरी बिल्डिंग माय फ्रेंड. आता आपण यानंतरची पुढची पॉवरफुल टेक्निक पाहतो. चौथी आपली पॉवरफुल टेक्निक कोणती आहे? इम्प्रूव्ह युअर कॉन्टॅक्ट स्किल. याचा अर्थ काय? प्रत्येक वेळेस आपल्याला डिक्शनरीमध्ये पाहायची गरज आहे का वाचत असताना? तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही. का पाहणार आपण प्रत्येक वेळेस? काही शब्दांचे अर्थ आपण त्याच्या आशयानुसार, कॉन्टेक्स्टनुसार सुद्धा आपण काढू शकतो. ती टेक्निक आहे, त्याच्यामध्ये आपल्यात सुधारणा झाली पाहिजे, जेणेकरून अनेक शब्द अशा पद्धतीनं आपल्या कायमस्वरूपीच्या लक्षात राहतात. दिस इज वन ऑफ माय फेवरेट टेक्निक्स. हे माझे एका फेवरेट टेक्निक्स पैकी एक टेक्निक आहे. पाहूया आपण ती कशी असते. पीपल इन सेडेंटरी ऑक्युपेशन सच ॲज ड्रायव्हिंग, रायटिंग बुक्स नीड टू डू एक्सरसाइज. असं वाक्य आलंय आणि खाली काय विचारलंय? अंडरलाईन केलेल्या शब्दाचा अर्थ सांगा. आता तुम्हाला अर्थ काढायचा आहे ना, तुम्हालाही माहिती नाहीये आणि समजूया मलाही त्याचा अर्थ माहिती नाहीये. मग आता आपण त्याचा कॉन्टॅक्ट नुसार कसा अर्थ आपण काढणार आहोत ते बघा. आता पीपल इन सेंडिटरी ऑक्युपेशन, काय कळलं नाही? लोक या सेंडिटरी ऑक्युपेशन म्हणजे सेंडिटरी ऑक्युपेशन म्हणतात कशाला? ड्रायव्हिंग, रायटिंग बुक्स एटसेट्रा म्हणजे आणखी नाही. नीड टू डू एक्सरसाइज. त्या अशा लोकांना, ड्रायव्हिंग करणाऱ्या, पुस्तक लिहिणाऱ्या लेखकांना, टीचरला, डॉक्टरला एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. याचा अर्थ या लोकांचे बैठे काम आहेत. म्हणजेच थोडक्यात काय? सेंडिटरी ह्या शब्दाचा अर्थ बैठे काम करणारे लोक होय. त्यांचे जो व्यवसाय आहे ते बैठे काम करणारे असले पाहिजे. म्हणजे ऑटोमॅटिकली मला या शब्दाचा अर्थ कसा काढता आला मित्रांनो? त्या बाकीच्या शब्दांच्या अर्थामुळे मला काढता आला. त्यालाच आपण काय म्हणतो? आपण कॉन्टॅक्ट स्किल असं म्हणतो. हा कॉन्टॅक्ट स्किल तुम्ही वाढवायचा प्रयत्न करा. मला खात्री आहे असे अनेक शब्द तुम्ही शिकणार आहात. यानंतर आपण सगळ्यात शेवटची टेक्निक पाहणार आहोत. तीही तितकीच महत्वाची आहे. पाचवी आणि तितकीच महत्वाची टेक्निक आपण पाहतोय व्होकॅब्युलरी बिल्डिंग साठी. ती आहे प्ले विथ द वर्ड्स अँड बी एक्साइटेड टू लर्न द न्यू वर्ड्स. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही शब्द शिकण्यासाठी उत्सुक नाही आहात तोपर्यंत व्होकॅब्युलरी शिकता येणार नाही. फक्त परीक्षेसाठी जर तुम्ही पाठ करायला जाल तर कमी वर्ड्स तुमच्या व्होकॅब्युलरी मध्ये येतील. पण तुमच्या स्वतःला उत्सुकता असली पाहिजे. आज मी एक वर्ड शिकलोय, आणखीन एक वर्ड मला येतोय, आणखीन एक वर्ड मला येतोय. अशा पद्धतीनं आपण एक्साइटेड असलं पाहिजे. मग आता हे करण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता? तुम्ही काय करू शकता? प्ले व्होकॅब्युलरी गेम्स. इंटरनेटवरती अगणित व्होकॅब्युलरीचे गेम्स आहेत, ते तुम्ही शिकू शकता. मराठीमध्ये ज्या पद्धतीने क्रॉसवर्ड येतं, उभे शब्द, आडवे शब्द, तसे इंग्रजीमध्ये आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर कॉम्प्युटर्स गेम्स खेळा व्होकॅब्युलरीचे आणि तुमची व्होकॅब्युलरी त्याच्यामध्ये 100% वाढणार आहे, एवढी मी खात्री तुम्हाला देतो. विद्यार्थी मित्रांनो, हे आपण जे 5 व्होकॅब्युलरीच्या पॉवरफुल टिप्स पाहिल्यात. पहिली आहे तुम्हाला रूट वर्ड आणि त्याचं मिनिंग माहिती असलं पाहिजे. निमॉनिक्स टेक्निक आहे, तीही तुम्हाला वापरता आली पाहिजे. नंबर 3 महत्वाची रीडिंग हॅबिट आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे. नंबर 4 वाली जी टेक्निक आहे ती पण आपल्याला आपले जे स्किल आहे ते कॉन्टॅक्ट नुसार आपल्याला वाढवता आलं पाहिजे, शब्द शोधता आले पाहिजे, आशयानुसार आपल्याला शब्दांचा अर्थ काढता आला पाहिजे. आणि 5वी जी टेक्निक आहे, आपल्याला व्होकॅब्युलरीचे विविध खेळ जे इंटरनेटवरती अवेलेबल आहेत, विविध पुस्तकामध्ये अवेलेबल आहेत, त्याचे ऍप्स पण आहेत. हे सगळे जर आपण 5ची टेक्निक आपण जर लागू केल्या आपल्या जीवनात तर मला खात्री आहे आपल्याला परीक्षा तर आपण क्रॅक करूच, परंतु व्होकॅब्युलरी आपल्या लाईफ टाइम होऊन जाईल मित्रांनो. दॅट्स ऑल फ्रॉम द टुडेज क्लास. आणि शेवटी फक्त मला एक विनंती करायची आहे. दोज हु हॅव नॉट सबस्क्राईब्ड माय चॅनल येट, प्लीज डू सबस्क्राईब. तुम्हाला आणखीन अशी व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. आय एम शुअर यू आर गोइंग टू लर्न मच मोर दॅन यू एक्सपेक्ट. थँक्यू व्हेरी मच. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. बाय बाय.